जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। रत्नागिरी रायगड मधील 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पुन्हा दरड कोसळली आहे। रस्त्यावरती दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी रस्ता सुद्धा बंद झालाय आणि त्याआधी दरड कोसळून ती दरड हटवण्याचं काम कालपर्यंत सुरू होतं। मात्र काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झालाय आणि या घटनेमुळे देवाचा डोंगर या गावाशी संपर्क तुटला। रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेला देवाचा डोंगर या गावाच्या भागामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। याआधी सुद्धा दरड कोसळलेली होती आणि ती हटवण्याचं काम कालपर्यंत सुरू होतं आणि काल रात्री पुन्हा दरड कोसळली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आहेत आपल्यासोबत। शिवाजी, सध्याची काय स्थिती आहे? वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद आहे। देवाचा डोंगर हा जो परिसर आहे इथे 2 जिल्ह्याच्या सीमा एकत्र येतात, 4 तालुक्याच्या सीमा एकत्र येतात आणि हा महत्त्वाचा मार्ग आहे त्यांच्यासाठी, कारण देवाचा डोंगर या गावाकडे जाणारा एकच मार्ग आहे आणि तो परवा दरड कोसळली होती त्यामुळे तो मार्ग बंद होता। काल दरड हटवण्याचं काम सुरू होतं। युद्ध पातळीवर दरड हटवली गेली होती, मात्र पुन्हा एकदा रात्री पाऊस पडला, जोरदार पाऊस पडल्याने पुन्हा एकदा पूर्ण दरडीचा भाग आहे तो रस्त्यावरती आलेला आहे। दगड आणि माती मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू आहे। गेले सतत पडणाऱ्या पावसामुळे दरडीचा धोका ठिकठिकाणी वाढलेला आहे। देवाचा डोंगर हा पूर्णपणे जो रस्ता आहे तो धोकादायक बनलेला आहे, कारण एका बाजूला दरी आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे। त्यामुळे दोन्हीकडूनही या रस्त्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे इथे वाहतुकीसाठी सुद्धा भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। आता आपण पाहतोय की या ठिकाणी जी दरड परवा कोसळली होती ती काल काढण्याचं काम सुरू होतं, मात्र पुन्हा एकदा आता दरड कोसळल्यामुळे इथला वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। घरांना धोका सुद्धा निर्माण झालेला आहे। देवाचा डोंगर हा उंच ठिकाणावर असणारं हे गाव आहे। मोठ्या प्रमाणात घाटाचा रस्ता आहे। शिवाजी, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।